आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि दिवाळी म्हटलं की फराळ आलंच। मग आपले पुण्यातले जे लोक आहेत तर त्यांचे परदेशात राहणारे जे पाहुणे आहेत किंवा नातेवाईक आहेत किंवा घरातले लोक आहेत तर त्यांना सुद्धा या फराळाचा आनंद घेता यावा यासाठी आता पुण्यातून परदेशांमध्ये फराळ जे आहे ते पाठवलं जातं। पण आता पोस्ट ऑफिसमध्ये आहोत, इथून एक उपक्रम जो आहे तो हाती घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून 22 सप्टेंबर पासून हे फराळ जे आहे ते परदेशात पाठवलं जातं आहे। आत्तापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार 10 टन फराळ जे आहे तर ते पुणे शहरातून वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेलं आहे। आपण इथे बघतोय की कशा पद्धतीने हे पॅकेजिंग केलं जातं, त्यानंतर त्याची जी पूर्ण प्रोसेस आहे ती आपण इथे बघतोय। इथे आपला लाडू, चकली किंवा चिवडा जे काही फराळ आहे तर ते इथून पाठवलं जात आहे। तुम्ही सुद्धा आता तुमचं फराळ जे आहे ते परदेशात पाठवताय, तुम्ही कोणाला फराळ पाठवताय आणि काय काय पाठवताय? मी माझ्या मुलाला पाठवतोय। माझा मुलगा तिथे MS करत आहे आणि त्याला दिवाळीलाही फराळ पाठवतो। याच्यामध्ये चिवडा, चकली, शेव सगळे होममेड आयटम्स आहेत ते मी त्याला पाठवतो। आणि मला जी इथे सर्व्हिस मी मागच्या वेळेस पण पाठवलेलं होतं तर ते त्यांची आउटस्टँडिंग सर्व्हिस आहे। म्हणजे मी डिपार्टमेंट ऑफ पोस्टचं याच्यासाठी अभिनंदन करेल की ते खूप चांगली सर्व्हिस इथे देतात आणि व्यवस्थित कोऑपरेट करतात। म्हणजे काय उद्देश असतो? आपण घरी फराळ खातो मग तिकडे त्यांना खायला मिळत नाही किंवा त्यांना घरची आठवण तिथे येऊ नये, दिवाळी त्यांना घेतल्यासारखी वाटावी त्याच्यासाठी आपण हे घरचा फराळ त्यांना पाठवतो। ऑब्व्हियसली तिथे मिळत नाही त्याच्यामुळे आपण इथून बनवून पाठवतो। त्याच्यामध्ये एक प्रेम पण असतं आपलं। नक्कीच, कारण आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो आणि आपण इथे सगळ्या एन्जॉय करतो आणि मग हेच आपलं जे आनंद आहे हेच बाहेर आपल्या असणाऱ्या मुलांना मिळावं यासाठी इकडनं फराळ पाठवलं जातं। आपल्यासोबत एक काका आहेत। काका, तुम्ही सुद्धा फराळ पाठवलंय, कुठे पाठवलं फराळ? सिंगापूरला कोणाला पाठवलं? माझ्या मुलीला पाठवला। अच्छा, काय काय पाठवलं त्यांनी? सगळे दिवाळीचं फराळ पाठवलं, चकली, लाडू, करंज्या सगळं पाठवलं। इथे आल्यावर तुम्ही हे जे बाकीचं पॅकेजिंग होतं कशा पद्धतीने इथली प्रोसेस आहे, काय काय केलं? म्हणजे इथे आणलं फराळ, मग ते कशा पद्धतीने पॅकेजिंग केलं आणि या सगळ्याला तुम्हाला किती वेळ लागला? अंदाजे 1-1.5 तास लागला। गर्दी बरीच होती, म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे जनतेचा। याच्या आधी तुम्ही असं फराळ पाठवलं बाहेर? प्रत्येक वर्षी पाठवतो, रेग्युलर पाठवतो, इकडनं? सिंगापूर, कॅनडा। नक्कीच, तर हे फराळ जे आहे तर ते पाठवलं जात आहे बाहेर आणि ज्यांच्याकडून पाठवलं जात आहे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपल्या माध्यमातून हे फराळ परदेशात पोहोचवलं जात आहे। दिवाळीचा आनंद जो आहे तर तो तुमच्यामुळे फराळाचा आनंद बाहेरच्या देशात सुद्धा लोकांना घेता येतोय। काय सांगाल? दिवाळीचा फराळ जी संकल्पना आहे आम्ही 22 सप्टेंबर पासून चालू केलेली आहे आणि साधारणतः ह्यामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो याच्यामध्ये, कारण US आहे, इंग्लंड आहे, रशिया आहे, जर्मनी आहे, तर इथं चांगल्या पद्धतीनं किंवा जास्तीत जास्त प्रमाणात इथं फराळाची जी आहे पार्सल्स पाठवले जातात। आणि विशेष म्हणजे घरगुती जे आहे आई किंवा त्यांचे नातलग जे आहेत, आई असेल, वडील असेल, बहीण असेल, ह्यांनी ॲक्च्युली केलेले असतात पदार्थ ते, आणि त्याची गोडी चाखण्याचा जो आनंद आहे तो परदेशामधील जे त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना मिळतो। विशेषतः कॉलेजमध्ये जे शिकणारे स्टुडंट्स आहेत, रशियामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, तर त्यांना त्याचा फायदा होतो आहे आणि वारंवार ते पोस्टाची चांगली सर्व्हिस असल्यामुळं वारंवार त्याची मागणी करत असतात आणि इथून पार्सल जे आहेत ते पॅकिंग होतात आमच्याकडून। शहरातून आपल्या इकडनं सगळ्यात जास्त फराळ कुठल्या देशात पाठवलं गेलं? सगळ्यात जास्त फराळ जो आहे तो रशिया आहे, US आहे, नंतर UAE आहे, UK आहे। आता ह्या देशामध्ये जास्त प्रमाणात फराळ जातो आहे। आणि याला लिमिट काय आहे, म्हणजे किती किलोपर्यंत आपण पाठवू शकतो? आता अमेरिकेला त्यांनी 2 kg पर्यंत केलेलं आहे आणि बाकी ठिकाणी 20 kg पर्यंत त्याचं लिमिट आहे। नक्कीच। काय सांगाल, कशा पद्धतीने इकडे नागरिकांचा कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय? जसं काकांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात फराळ पाठवण्यासाठी गर्दी आहे, त्यांना सुद्धा काही वेळ लागला। नक्कीच, जे पुणे पोस्टल रिजनने 2023ला जो कॅम्पेन सुरू केला होता त्यामध्ये नक्कीच सर्व नागरिकांचा भरभरून प्रतिसाद आहे। आत्तापर्यंत पुणे शहरामध्ये जवळजवळ 1200 पार्सल विदेशात पाठवले गेले दिवाळी फराळाचे, ज्याचं जवळजवळ 10 टन एवढं वजन त्या फराळाचं आहे। यावरनं आपल्याला लक्षात येतं की पुणेकरांनी नक्कीच या भारतीय डाक विभागाच्या दिवाळी कॅम्पेनचा भरभरून लाभ घेतलेला आहे। आणि आत्ता नुकतेच US आणि कॅनडा येथेही ही सुविधा सुरू झालेली आहे। तर पूर्ण पुणेकरांना ही विनंती असेल की नक्कीच आपले जे काही आप्तेष्ट आहेत, आपले नातेवाईक आहेत जे US, कॅनडा, इतर देशातही राहतात, त्यांना
दिवाळीला इथे यायला जमणार नाही, परंतु त्यांची दिवाळी जर आपण इथनं फराळ पाठवून गोड केली तर नक्कीच त्यांनाही खूप खूप आनंद होईल आणि त्यांची दिवाळी सातासमुद्रापार साजरी केली जाईल. नमस्कार, मी अभिजित बनसोडे, डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस पुणे रिजन इथे मेपासून कार्यरत आहे. पुणे रिजननी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळी फराळ हे कॅम्पेन सुरुवात केलेली आहे. या कॅम्पेनची सुरुवात 22 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट अशी आहे. या कॅम्पेनचा मेन उद्देश हा आहे की परदेशी स्थित जे भारतीय आहेत, सिटिझन्स आहेत, त्यांना दिवाळी या सणाचा आनंद घेता यावा. दिवाळी जे आपण फराळ खातो घरगुती खास करून त्याचा आनंद मिळावा आणि घरच्यांच्या हातचं, आपल्या आईच्या हातचं असेल, आजीच्या हातचं असेल, ते फराळ, ती चव, ती आठवण त्यांना चाखता यावी, यासाठी हे कॅम्पेन आम्ही यावर्षी सुरू केलेलं आहे. कोणकोणत्या देशामध्ये सर आपण पाठवतो आणि कशा पद्धतीने पाठवतो? मॅक्सिमम देशांमध्ये पार्सल जातात. त्याच्यात प्रामुख्याने ज्या देशांमध्ये आपले सिटिझन्स जास्त आहेत, उदाहरण US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, गल्फ कंट्रीज, या देशांमध्ये जास्त प्रमाणात पार्सल्स पाठवले जातात. ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? ग्राहकांकडून या कॅम्पेनसाठी खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. 2023च्या प्रमाणात 24मध्ये त्याच्यात 100% पार्सलची बुकिंगची जी संख्या होती ती राईज झालेली आहे आणि तसाच विश्वास मला 2025मध्ये देखील आहे. प्लस जे फीडबॅक देखील आम्हाला येत आहेत मागच्या 2 वर्षाच्या कॅम्पेनमध्ये, त्याच्यात लेस दॅन 1% कंप्लेंट्स होते. 99% कस्टमर्स आमचे सॅटिस्फाईड होते आणि टाइमली पार्सल्स त्यांना तिथे मिळालेले होते. हे फराळ पाठवताना तुम्ही त्याची काळजी कशी घेता? म्हणजे जे फराळ असतं ते तुटू शकतं किंवा खराब होऊ शकतं? मेनली जेव्हा इंटरनॅशनल पार्सल्स आपण पाठवतो तर त्याच्यात खूप साऱ्या प्रमाणात हँडलिंग असतं. तर ते ओव्हरकम करण्यासाठी, फराळ सुखरूप पोहोचण्यासाठी थोडेसे आम्ही डायरेक्शन्स कस्टमर्सना दिलेले आहेत. त्याच्यात सर्वप्रथम डायरेक्शन हेच आहे की जे फराळ पाठवणार असेल ते ड्राय प्रोडक्ट असलं पाहिजे. दुसरं, त्याची पॅकेजिंग चांगली पाहिजे. तर कस्टमरच्या फॅसिलिटेशनसाठी आम्ही आमच्या मेजर ऑफिसेसमध्ये पार्सल पॅकेजिंग सुविधा ही उपलब्ध केलेली आहे, ज्याच्यात त्यांना प्लास्टिक किंवा बबल रॅप करून ते पार्सल बुक करता येतं. प्लस वेगवेगळ्या त्यांच्या साईजनुसार फराळाच्या किंवा वेटनुसार पार्सल बॉक्सेस देखील आम्ही उपलब्ध केलेले आहेत. त्या प्रमाणात ते पार्सलची बुकिंग होते आणि फुल प्रूफ त्याची पॅकेजिंग होते, जेणेकरून ते टाइमली पार्सल एंड प्रोडक्ट डिलिव्हर होतं. आपल्याकडे काही आकडा आहे सर आतापर्यंत आपण किती जणांना पाठवलाय? मला वाटतं कालच्या दिवसाच्या अखेरचा जो आकडा आहे तो 1141 पार्सल्स आम्ही फॉरेनसाठी बुक केलेले आहेत.